नमस्कार, मी विठ्ठल चुकुंद्रे. आज एक विषय घेऊन येत आहे. साऊ एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आज लोहारा येथे महिला मेळावा घेण्यात आला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ राज्य निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग व या सर्व योजनेची माहिती या ठिकाणी देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लोहारा नगरीचे नगराध्यक्ष वैशालीताई खराडे, शिवसेना नेते अमोल बिराजदार व सुनीताबाई मॅडम, विजयकाका जाधव, काशीनाथ पाटील, विठ्ठल चुकुंद्रे, ज्योती राजपूत, गौरी पंडित, लताताई कालदाटे, वंदनाताई भगत आदी या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. या सर्व योजनेची माहिती साऊ एकल महिला पुनर्वसन समितीचे जिल्हा समन्वयक विजयकाका जाधव यांनी याविषयी संपूर्ण माहिती महिलांना दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आणि आमचे दोन्ही सहकारी विजयकाका जाधव, तसेच मंचावर उपस्थित असलेल्या आणि महिलांसाठी सर्व झोकून देऊन कार्य करणाऱ्या भगत मॅडम, साऊ एकल महाराष्ट्र समितीच्या लोहाऱ्याच्या जोडीचे पंडित व इथे सर्वांना मी नमस्कार करतो. साऊ एकल संघटनेच्या माध्यमातून जे सध्या कार्य चालू आहे, विजय काकांच्या कार्याची जर या ठिकाणी आपण अभ्यास केला तर काकांचं कार्य कुठे एका गावापुरतं, एका शहरापुरतं किंवा एका तालुक्यापुरतं मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कार्याचं एक लेखाजोखा मांडण्याचं काम, महिलांना एक सन्मानाचं स्थान समाजामध्ये मिळवून देण्याचं काम या ठिकाणी काकांच्या माध्यमातून केलं. महिलांना एकल काम म्हणलं जातं. विधवा महिलांना समाजामध्ये एक मानाचं स्थान प्राप्त करून देण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभा करण्यासाठी, स्वयंरोजगाराचे धडे देण्यासाठी किंवा शासनाच्या कोणत्या योजना आहेत त्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. त्या योजना कुठल्या आहेत त्या जाणून घेऊन, त्या महिलांच्या अडचणी काय आहेत त्या जाणून घेऊन योजना शासनाच्या त्या महिलांपर्यंत पोहोचवण्याचं, आर्थिक या ठिकाणी प्रबल करण्याचं, आर्थिक स्थैर्य निर्माण करून देण्याचं काम काकांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षापासून चालू. काका ही व्यक्ती दिसायलाही साधारण दिसली तर साधारण नसून एक उमदा तरुणी म्हणलं तर या ठिकाणी वावगं ठरणार नाही. आज महिला सर्व क्षेत्रात पुढे. आमच्या लोहारा नगरपंचायतचा जर इतिहास काढला तर पहिला नगराध्यक्षा पौर्णिमाताई लांडगे, दुसऱ्यांदा नगराध्यक्ष झाल्या ते ज्योतिताई मुळे आणि तिसऱ्यांदा नगराध्यक्ष झाल्या त्या वैशालीताई खराडे. या तिन्ही नगराध्यक्ष महिलांनी या लोहाराचा कारभार या ठिकाणी सांभाळलेला. बाबांनो विचार करा, देशाच्या राष्ट्रपती या महिला होऊ शकतात. प्रतिभाताई पाटील या आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत. पहिल्या देशाच्या राष्ट्रपतींसारखं सक्षम नेतृत्व पंतप्रधान म्हणून आपल्या भारताला या ठिकाणी लाभलं. या ठिकाणी महिलाही देशाचा कारभार चालवू शकतात. तर महिला या स्वतःच्या पायावर उभा राहिल्यावर आपल्या घराची उभारणी का करू शकत नाही याचा विचार केला पाहिजे. हे करणं गरजेचं आहे. महिला जेव्हा सक्षम होईल, महिलांच्या काय अडचणी आहेत, आरोग्याच्या बाबतीत असू द्या, आर्थिक अडचणी असू द्या, सामाजिक अडचणी असू द्या, त्या अडचणी या ठिकाणी समजून घेऊन सोडवण्याचं काम या ठिकाणी साऊ एकल संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. आणि त्या साऊ एकलच्या संस्थेला तुम्ही जास्तीत जास्त स्वरूपात जुळले जेव्हा जाचाल तेव्हा तुमच्या अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचल्या जातील आणि तुमच्या माध्यमातून समाजाच्या सर्व अडचणी या ठिकाणी दूर केल्या जातील. हे या ठिकाणी मी प्रकर्षाने तुम्हाला सांगू इच्छितो. बाबांनो, महिला विधवा आहे बघण्याची दृष्टी राहिली पाहिजे. कारण पुरुष आणि महिलांचं काम ही एकटी विधवा महिला करते असं म्हणलं तरी या ठिकाणी वावगं ठरणार. बाबांनो विचार करा, अंगणवाडी सेविका आहेत, आशा कार्यकर्ते आहेत. अशा कार्यकर्ता म्हणलं जात नाही, अशा कार्यकर्ती का म्हणलं जातं? कारण समाजातील प्रत्येक घरापर्यंत जाऊन प्रामाणिकपणे करणारं काम या ठिकाणी अशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केलं जातं. ज्या ठिकाणी महिला संघटन असतं, ज्या ठिकाणी एखाद्या संस्थेचा कारभार महिला पाहतात, ज्या ठिकाणी एखाद्या राजकीय गोष्टीचा
अनुभव या ठिकाणी महिलांना असतो. ज्या संस्थेचं कारभार महिला पाहतात त्या संस्थेमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार असतो. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण महिला कुठलीही चुकीचं काम करायला पहिल्या ठिकाणी त्या ठिकाणी विरोध करते. महिला ज्या टायमाला एखाद्या गोष्टीला विरोध करते त्या ही महिला ही एकदम सदृढ आणि पूर्णपणे आपल्या स्वतःच्या ताकदीवर उभा राहिलेली महिला आहे. भविष्यातील तुमच्या स्वयंरोजगाराचे धडे असू द्यात, तुम्हाला आर्थिक सक्षम बनवण्यासाठी शासनाच्या योजना असू द्यात, किंवा कुठल्या शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचत नसतील, विधवांसाठी असतील, इंदिरा गांधीच्या योजना आहेत, बऱ्याच योजनांचा या ठिकाणी शासनानं आपल्या महिलांसाठी योजना राबवल्या आहेत, पण त्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत. काका या ठिकाणी तुम्हाला भरीव मार्गदर्शन करणार आहेत, कारण काकांचा अनुभव एवढा मोठा आहे. तो अनुभव आज जिल्ह्यातला कुणालाही नाही, कारण आमच्यासारखे राजकीय माणसंच नाही तर जिल्ह्याचे खासदार असू द्यात, आमदार असू द्यात, या एकल महिलांचं काम म्हणलं तर या ठिकाणी विजय काकाकडून मार्गदर्शन घेऊन काम करतात. हे मी स्वतः या ठिकाणी पाहिलेलं आहे. मार्गदर्शन करण्यासाठी आले. त्यांचे तुमच्या काय अडचणी असतील, पगारी असतील, श्रावण बाळाचे असतील, आपण निराधाराचे असतील, हे सर्व तुमच्या काय अडचणी असतील हे काकाकडे मान्य करावं. पण दोन शब्द मलाही लावत नाही म्हणून बोलते, कारण काकाचं मार्गदर्शन आपल्याला महत्वाचं आहे. काय अडचणी येणार आहेत आणि त्याच्यावरती आपण काय मार्ग काढला पाहिजे याच्यासाठी काका राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले यांना माझे शतशः नमन करून मी माझे दोन शब्द मांडते. कारण एकल महिला म्हणायचं आहे आपल्याला, विधवा महिला म्हणायचं नाही, कुणीही उच्चार करायचं नाही. मी अशी माझी म्हणजे विनंती असेल तुम्हाला सर्वांना, कारण आपणच आपल्या महिलांचा सन्मान करूया, त्यांचा अपमान करायचा नाही. मग ती महिला एकल असेल, विधवा असेल, विधस्कृती असं, पण आपण समजूयाचं माणसं आहोत. जर त्या घरातला करता पुरुष एक्सपायर झाला तर त्या ठिकाणी सगळी जबाबदारी कुणावर येते? त्या मुलांची, त्या घराची आईवर येते की नाही? म्हणजेच तुमच्यावर येते. मग आज तुम्ही एकल म्हणून तुम्ही सक्षम घर चालवण्यासाठी कसं काम केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय बिझनेस केला पाहिजे, कुठल्या पद्धतीनं आपलं म्हणजे आपल्या घराचं पुनर्वसन होईल आणि आपल्या लेकरांचं पुनर्वसन होईल आणि आपले लेकरं चांगले शिकतील, शाळा चांगली शिकतील किंवा पुढं चांगल्या मार्गाला लागतील, चांगलं काम करतील, असा एक सुजाण नागरिक घडवायचा तुम्हाला. ही मोठी जबाबदारी आहे, ती तुमची आहे, आमची आहे, समाजाची आहे. कारण सगळ्यांनीच मान्य केलं पाहिजे की तुमची एकट्याचीच नाही, तुमच्या मुलांना कुठं चूक करताना दिसलं तर टोकायचे आम्हाला पण परवानगी आहे आणि ते तेवढी तुम्ही द्यावं. कारण तुम्हाला तुमची मुलं चांगल्या घड्या वाटतात की नाही? बोला, मी एकतर्फी बोलत नाही, माझंच ऐकू नका, तुम्ही बोला तुमचं मत. काही चुकत असेल तर म्हणा इथं चुकतंय म्हणून मी मान्य करेन, मला कमीपणा वाटत नाही. कारण कसं एकटी बाई आहे म्हणल्यावर तिला प्रत्येक कागदपत्र काढायला जावं लागते, नाही त्याच्या पाया पडावं लागतंय, नाही त्या ठिकाणी मुलांच्या ऍडमिशनसाठी जावं लागतंय, नगरपंचायतला जावं लागतंय, कुठं कुठं प्रमाणपत्र काय काय लागतात, तहसीलला जावं लागतंय. त्यावेळेस तुम्हाला अडचणी ते माहिती नसते, मग तुम्ही ह्याला विचार त्याला विचार. जर आमच्या संपर्कात आला तर आम्ही चांगलंच मार्गदर्शन करतो. मी म्हणजे मीच नाही, आमच्या सगळ्या 11 अंगणवाडी, 11 तुम्ही 22 महिला, माझ्या अंगणवाडी 11 कार्यकर्ते आणि 11 मदतनीस, हे कधीच चुकीचं मार्गदर्शन करणार नाही. तुम्हाला सगळ्याला व्यवस्थितच सांगतील की हो इथं जावा, इथं गेल्यानंतर तुमचं हे काम होईल, यांच्याकडे जावा, त्या पद्धतीने हे प्रमाणपत्र काढा, हे सगळं व्यवस्थितच सांगतील. त्याच्यामुळे तुम्ही अंगणवाडीच्या संपर्कात किती आहे हे तुम्ही ठरवा आणि तुम्ही संपर्कात राहिलं तर तुमची प्रत्येक अडचण की त्याच्यावर मार्ग निघणारच आहे. आणि त्यांच्याकडून ती नाही सुटली तर शेवटी माझ्याकडे या, त्यांनी मला सांगतात, मला विचारतात. मी माझं मोठेपणा सांगत नाही काका, कारण आमचं असं संघटन आहे की प्रत्येक गोष्ट दररोज काय अडचण आली एकमेकाला आम्ही शेअर करतो. ग्रुप आहे त्यावर आम्हाला प्रत्येक अडचणीला आम्ही आणि त्यांनी विचारतात म्हणून मी पण गर्वाने असं खुलून जात नाही की त्याच्यावर कसा मार्ग निघेल. माझ्या त्यांच्यानं नाही निघाला तर माझ्या एकटीनं नाही निघाला तर मी हे सगळं मंडळ आमचं घेऊन त्या ठिकाणी जातं. असं आमचं काम चालत असतं. म्हणून तुमच्या सगळ्यासाठी आम्ही अहोरात्र वेळ द्यायला, कष्ट करायला आणि तुमच्या बरोबर कुठं अडचण पडेल तिथं यायला तयार आहे. तुमची जी जबाबदारी आहे तुम्ही आमच्यापर्यंत सांगायला पाहिजे तुमच्या अडचणी. आता ह्या ग्रुपवर कोण कोण नसतील त्यांनी नंबर द्या. ही गौरी पंडित आपल्याकडे अध्यक्ष आहे, त्यांनी तुम्हाला सगळ्याला जॉईन करतील ग्रुपवर आणि तुम्ही पण त्यांच्या संपर्कात राहायचं, आमच्याही राहायचं. मीही आहे त्या ग्रुपवर, कधी अडचण पडू द्या, कुठलेही काम असू द्या, तहसीलचं असेल कुठलं असेल तिच्याकडे या, माझ्याकडे आपल्याकडे. आतापर्यंत 3 नगर अध्यक्ष महिला झालेले आणि बघा महिलांची काळजी महिलांना असते. जास्त अडचणी आल्या लवकर कुणाला समजते, महिलांना समजते. पुरुषाला समजत नाही त्याच्या नाही. इथं थोडे पुरुष आहेत म्हणून असं समजू नका की मी तुमच्यावर टीका करते. तुमची माफी मागते, टीका करत नाही.
कसं असतंय, महिलांचं काळजी महिलांना समजतंय. प्रेम, माया, वात्सल्य हे महिलाकडे निसर्गाने दिलेली देण आहे. म्हणून त्यांना लवकर समजतं की ह्या समोरच्या बाईची काय अडचण आहे आणि आपण काय केलं पाहिजे, हे कशी सोडवली पाहिजे. तसं इथं नगराध्यक्ष बसलेले आहेत, तुम्हाला पूर्ण वेळ देतील. तुम्ही त्यांच्याकडे पण या, त्यांनी तर या म्हणलेतच. पण मीही सांगायला तुम्हाला की आमच्याकडून नाही सुटली तर आपण सगळे त्यांच्याकडे येऊ, त्यांचा पण उपयोग करून घेऊ. म्हणजे त्या अडचणी तशीच असायला पाहिजे. बरं, बारीक सारीक कारणाला तुम्ही त्यांच्याकडे गेलं तर त्यांनी सगळ्या गावातलं बघायचंय, त्यांना पूर्ण आपल्यातल्या 15,000 लोकसंख्येचं बघायचं आहे. कुणाकडे पाणी नाही, कुणाकडे रस्ता नाही, कुणाकडे लाईट नाही, आपलं एकच काम नाही. कुठल्या शाळेत काय अडचण आहे हे बघायचं आहे. त्याच्यामुळे आपणही तेवढी अडचण मोठी असली तरच त्यांच्याकडे जाऊया, नसेल तर आपल्या आपण सोडूया. आणि तुम्हाला आमची साथ असेल. इथं माझ्या सगळ्याच कार्यकर्ते आहेत, त्यांना सगळ्याला मान्य का नाही, आपण करतोय का नाही काम, यांच्या योजना सांगतोय का नाही. तर त्याच्यामुळं तुम्ही कधीही अडचण पडले की आमच्याकडे या आणि तुम्हाला सगळ्याला आमचं सहकार्य असेल. मी काका 7-8 वर्षापासून हे बालसंगोपनचे फॉर्म भरते. 7-8 वर्षापासून जेव्हा मला माहित झालं, असंच ऑफिसमध्ये महिला बालकांच्या कल्याणच्या ग्रामीणच्या ऑफिसमध्ये सांगितलं, तेव्हापासून माझ्याकडे म्हणजे काय हरकत नाही. गडबडी होतच राहते आणि गडबडीमधून जे काय तुम्ही उभे आहात इथं जमा झालेले आहात ते केवळ 8 तासाच्या कालावधीमध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी मी आवर्जून सांगत असतो पूर्ण महाराष्ट्रभर की या माझ्या महिलांच्यासाठी याच्यासाठी जे काही आम्हाला एकत्रित आणावं लागतं ते म्हणजे केवळ माझ्या सर्व अंगणवाडी कार्यकर्ते, अंगणवाडी सुपरवायझर, सर्व पदाधिकारी त्यांचं मोलाचं सहकार्य. आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण हितगुज माहिती जर असेल, आज सांगायचं तात्पर्य मिशन वात्सल्य समिती किंवा साऊ एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य ही कशी तयार झाली. ज्या काळामध्ये करोनानं हाहाकार माजवला होता त्या काळामध्ये सगळीकडे समाजकार्य तर चालूच होतं. स्वतःचं कार्य सांगत बसत नाही, पण त्या काळामध्ये ते कार्य करत असताना इतका वेळ त्याच्यातून जो मिळाला, त्या अनुषंगानं या राज्याचे राज्य नियंत्रक जे आहेत त्यांचं नाव हेरंब कुलकर्णी सर आहेत. ते एक मोठ्या शाळेचे मुख्याध्यापक होते आणि त्यांनी एक 10 जणांची आमची निस्वार्थपणे काम करणारी टीम एकत्र केली. आणि त्यांनी म्हणलं की बाबा, आपण पाहतोय कोविड काळामध्ये जास्त एकल महिला झाल्या, त्यांचे पती गेलेले, तर आपण यांच्यासाठी जे काही शासकीय योजना, जे काही त्यांची अडीअडचणी आहेत, जे काही समाजामध्ये त्यांना डावललं जातं, त्यांच्यासाठी आपल्याला कार्य करायचं आहे. म्हणून साऊ एकल महिला पुनर्वसन समिती महाराष्ट्र राज्य स्थापित करण्यात आली. आज ताई सांगू इच्छितो 2022 मध्ये सुरुवात जी केली, आज त्याचं एवढं मोठं वटवृक्ष झालेलं आहे म्हणायला काय हरकत नाही. कारण देशामध्ये, पूर्ण भारत देशामध्ये एकल महिलांची समिती स्थापित होणं, मसुदा म्हणजे शासनानं त्याच्यावरती अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली. त्या समितीचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अध्यक्ष आहेत आणि त्याच्यानंतर सगळे सचिव त्याचे सदस्य आहेत. आणि त्याच्यावरती सल्लागार म्हणून पूर्ण महाराष्ट्राच्या एकल महिला, घटस्फोटित महिला, परित्यक्त्या महिलांच्या अडीअडचणी, त्यांच्या पूर्ण प्रपंचाच्या, नुसतं त्यांच्या वैयक्तिक अडचणी, त्याच्या जे काही जीवनामध्ये ज्या काही अडचणी येतील अशी ती मसुदा समिती स्थापित केली. आणि त्याचे सल्लागार म्हणून हेरंब कुलकर्णी सर आहे. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातून जे आम्ही निस्वार्थपणे आम्ही काम करतो, त्याच्यात मी धाराशिव जिल्हा मला अध्यक्ष म्हणून नेमणूक केलं. त्याच्यानंतर हळूहळू 1 ते 2, 2 ते 3 असं हे करत काशीनाथ पाटील, ज्योती राजपूत, गौरी पंडित, लताताई हे सगळे ऑटोमॅटिक जुळत आले. त्याच्यात एकच भावना सगळ्याला दिसून आली की काका हेरंब कुलकर्णी जसे निस्वार्थपणे काम करतात तसे काकाचं निस्वार्थपणे काम आहे. असे आम्ही एकत्र आलो. आज तागायत पूर्ण जिल्हाभर आम्ही याच्या मिटिंगा घेतो. त्या मिटिंगासाठी आम्ही कुणाकडूनही पाण्याची अपेक्षा ठेवत नाही. फक्त आम्हाला संघटित एकत्र महिला. तर छोटस उदाहरण सांगतो आणि नंतर मूळ मुद्द्यावर येतो. बोललं तर चालेल ना?
एकल महिला पती गेल्यानंतर तिथं एकल म्हणली जाते की पूर्वी याला काय म्हणत होतं, विधवा म्हणत होतं. तर आम्ही याचा पाठपुरावा केला, पूर्ण राज्यावर पाठपुरावा केला, मंत्रालयापर्यंत आमच्या समितीने पाठपुरावा केला की विधवा हा शब्द शासनाच्या गॅजेटमधनं बाहेर सांगायचं तात्पर्य जुन्या चालीरीती, थोडस त्या जुन्या चालीरीतीवर येतो. जुन्या चालीरीतीमध्ये जे काही तिला त्या ह्याच्यात ढकलून दिलं जातं, पण आता बरेचसे शासनाचे आणि सगळ्या ह्याच्यामुळं 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या कुणीही कुणा मुलीचं लग्न व्हायला देऊ नका. तर 18 वर्षाच्या नंतर लग्न झालं, एखाद्या वर्षात अपत्य झालं, तिचा काय दोष बिचारीचा? पती कुठल्या तरी ऍक्सिडेंटमध्ये गेलेला जातो, कुठल्या व्यसनामध्ये गेलेला जातो, अन्य कारणानं तो गेला आणि पदरी त्याच्या एक अपत्य ठेवलं, लगेच समाज काही म्हणल्यासारखं तिसऱ्या दिवशी जे काय दोनच गोष्टी केल्या जातात, एक अग्नी दिली जाते किंवा एक तर जमीन पुरलं जातं, दोनच गोष्टी केल्या जातात. ते केल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याच महिलेला ज्या तिच्या आई वडिलांना थाटामाटात एवढं तिला मान सन्मान दिलाय, तो मान सन्मान म्हणजे कशाचा? कुंकुवाचा. हक्काचं कुंकू, हक्काच्या बांगड्या, हक्काचं मंगळसूत्र, हक्काचे जोडवे, हे सगळं मान सन्मान तिला ऐपतीनुसार हजारो लोकांच्या, शेकडो लोकांच्या समोर ते दिलं जातं. हजारो शेकडो लोकांना गोडधोड खाऊ घातलं जातं. आणि ज्यावेळेस तिचा पती जातो त्यावेळेस तिच्यावरती तिसऱ्या दिवशी ती आपणच हे करतो. त्या स्मशानभूमीचा काय दोष आहे? तो कशाने गेलाय? फक्त शरीराने गेलाय. बरोबर आहे का नाही? तो शरीराने गेलाय. आता इथं जेवढ्या माझ्या माता भगिनी आहेत, एकल आहेत, पती, प्रत्येकाचा पती हृदयामध्ये अजूनही किती वर्ष झाली असतील, एखादा 10 वर्ष होऊन गेले असतील, एखादा 5 वर्ष होऊन, एखादा आत्ता गेला असेल, पण पती हा शरीराने गेला, पण तिचं हृदयामध्ये कायमस्वरूपी तो त्याचा हात आहे, हृदयात आहे. त्याच्या नावानेच लावलेलं कुंकू का पुसायचं? माझा प्रश्न. तू काय का बरोबर आहे? पुसला पाहिजे का नाही? पुसलं पाहिजे का नाही? आजपासून काय करणार? आजपासून काय ठरवलं? आजपासून इथूनच सुरुवात करायची. महामानवांचं पूजन केलेलं आहे, अधिक कुंकू ठेवलेलं आहे, स्वतः घेऊन आपला अधिक कुंकू कामाला एक मी केलं. आजपासूनच आपण सुरुवात केली. आणि पुढच्या संक्रांतीला काही एक मोठा कार्यक्रम आहे, अधिक कुंकू. त्याचा काहीच नाही. संजय गांधी निराधार पेन्शन ही एक लाख लागते. त्याच्यात जातं का की आजूबाजू कशी कार्यक्रम द्वारे तालुक्यात दिले त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आज मिटिंग झाली. तुमच्या मार्गी तर या दोन दिवस म्हणजे सगळ्या पेन्शनला नियम करून आहे. 2.5 एकरच्या आत जमीन पाहिजे. 2.5 एकरच्या पुढे जमीन असेल तर त्याला परिवारामध्ये पूर्ण कुटुंबात समजा 2 भाऊ आहेत, 3 भाऊ आहेत, म्हणून जर समजा 5 एकर जमीन असेल आणि एकत्र कुटुंब असेल, एकत्र कुटुंब म्हणजे कधी राशन कार्ड दिलं तर कुटुंब प्रमुख नाव असतं, त्याच्या खाली बाकीचे सगळी पूर्ण नाव असतं. मग त्याच्यात त्यासाठी म्हणलं जातं की कुटुंबात 5-2.5 एकरच्या पुढे जमीन आहे. म्हणून त्याला पर्याय काय? आपण आता कोडपत्र करून देत नाही, राशन कोडपत्र केलं पाहिजे. किंवा ते ज्या वाटण्या आहेत त्या वाटण्या करून तुमच्या वाटण्या तुमच्या पद्धतीने करून घेतली पाहिजे. ते करत नाही, कारण त्याला नावावर जेणेकरून काही हा आपला घरचा वाद आहे. त्या घरच्या वादामुळं 5 एकर जमीन कोरडी आहे, भले किती जरी पीक देत असत, पण एखादं घरातलं एकत्रित कुटुंब आहे, पण भाऊ एकमेकाला बघत नाही, पण आणि तिला गरज आहे, पती पण वाढलेला आणि तिला गरज आहे, तिथे ती जमीन आणली. त्याच्यावरती खूप प्रकारचं वसूल काढण्याची चर्चा झाली. म्हणून त्या ठिकाणी पळवाट म्हणजे आपण कुटुंब राशन कार्ड पहिले कोडपत्र केली. आज आम्ही सांगून आलो तर एकल महिन्याचे राशन कार्ड कोडपत्र करून देण्यात यावं, आमची विभागणी करून कुटुंबातून त्याला राशन कार्ड बाजूला का ते तयार झाले. आता या आमच्या समितीनं जर पाठपुरावा केलेला थोड्या दिवसात अंमलबजावणी घोषणा झालेली आहे की जेवढ्या काही माझ्या एकल महिला आहेत, जेवढे काही महाराष्ट्रात आहेत, पूर्ण महाराष्ट्र त्यांना ते अंत्योदय कार्ड दिले.
म्हणजे तोही प्रश्न आपला